18व्या लोकसभेच्या नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा सुरू। पहिली शपथ पंतप्रधान मोदींना। आजपासून 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन। नीट परीक्षेतील घोटाळा, लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता। संसदेत नव्या सदस्यांचा शपथविधी सुरू असताना विरोधकांचं आंदोलन। संविधानाच्या प्रती हातात घेत इंडिया आघाडीच्या नेत्यांचं संसद भवनाबाहेर आंदोलन। लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष निवडीवरून सरकार आणि विरोधक आमने सामने। सर्वमान्य संकेत डावलून मेहताब यांना निवडल्याचा विरोधकांचा आरोप। पुण्यातल्या हॉटेलमध्ये राजरोसपणे ड्रग्जची विक्री। फर्ग्युसन रोडवरच्या हॉटेलचा व्हिडिओ व्हायरल। 8 जणांना अटक। पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांची माहिती, तर हॉटेलही सील। पुणे ड्रग्ज प्रकरणी आज 2 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन। काल 2 बीट मार्शलनाही केलंय सस्पेंड। ड्रग्ज प्रकरणी 4 पोलीस सस्पेंड। पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जणांच्या विरोधात गुन्हा, तर 7 जणांना अटक। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये रात्रभर सर्च ऑपरेशन। 4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल, तर शिक्षकांकडे आढळले 12 विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड। मनोज जरांगे येत्या 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जनजागृती शांतता मराठा रॅली काढणार। 11 जुलैला बीडमध्ये जनजागृती शांतता मराठा रॅली निघणार। भाजपच्या सोशल मीडिया प्रभारी श्वेता शालिनी यांच्याकडून ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना नोटीस। तोरसेकरांनी पराभवाची कारणं सांगणारा व्हिडिओ केला म्हणून आगपाखड। नव्या इमारतींमध्ये 50% घरं मराठी लोकांसाठी आरक्षित ठेवा। अनिल परब यांनी मांडलं अशासकीय विधेयक। पुण्यामध्ये वाहनांची पुन्हा तोडफोड। रील बनवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्याची माहिती। पुणे पोलिसांकडून अधिक तपास सुरू। आणि T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार। भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सुपर 8 मधला तिसरा आणि शेवटचा सामना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।